साहेब माझ्या मुलाला जसं मारलं तसंच त्यांना देखील मारा. हे वाक्य आहे एका आईचे, जिच्या डोळ्यांसमोर तिच्या 18 वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पडलेला होता. ती न्यायासाठी आक्रोश करत होती, तर दुसऱ्या बाजूने मुलाचे वडील रुमालाने डोळे पुसत त्याच्या मारेकऱ्यांना फाशीला लटकवण्याची मागणी करत होते. खरं तर ही घटना आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातली. तिथं माऊली बाबासाहेब गिरी याला प्रेम प्रकरणातून मोठ्या क्रूरतेने मारहाण करण्यात आली. त्यानंतर जवळपास 14 दिवस कोमात राहिल्यानंतर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. 16 मार्च रोजी त्याने सोलापूरमधील एका रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. या घटनेनंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाते. पण नेमकं माऊली सोबत घडलं काय? मुलीच्या कुटुंबियांची इतकी क्रूर मानसिकता का झाली आणि यामध्ये आणखी काय अँगल आहे? चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा या दोन तालुक्याच्या सीमेवर असणारं पाथरुड हे गाव ऐतिहासिक आणि व्यापारिक दृष्टीने महत्त्वाचं समजलं जातं. आसपासच्या खेड्यांचा व्यापार आणि इतर कामं हे याच गावावर अवलंबून असतात. शिवाय आसपासच्या खेड्यांमध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्यामुळे देखील विद्यार्थी पाथरुडला शिक्षणासाठी येतात. त्यामध्ये दुधोडी गावाचा माऊली बाबासाहेब गिरी आणि जवळच असणाऱ्या वडाची वाडी इथली सुकन्या जगताप ही देखील होती. खरं तर सुकन्या ही मूळची पाथरुडचीच, मात्र ती वडाची वाडी येथे मामाकडे राहायची आणि तिथूनच शाळेत ये जा करत होती. माऊली आणि सुकन्या हे दोघंही एकाच वर्गात असल्यामुळे दोघांची मैत्री होती. पुढे जसं जसं वय वाढण्यास सुरुवात झाली तसं तसं या वयातल्या इतर मुलांप्रमाणे माऊली आणि सुकन्या यांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटण्यास सुरुवात झाली आणि साधारणपणे 2021 मध्ये म्हणजे दोघं 9वी मध्ये असताना त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. दोघांनी एकमेकांच्या आनाभाका घेत संपूर्ण आयुष्य सोबत काढण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचं हे वय प्रेम करायचं नव्हतं आणि हूडबुद्धी असल्यामुळे त्यांना याची जाणीव देखील नव्हती. पुढे 2023 साली 10वीच्या बोर्डाची परीक्षा झाली आणि निकाल लागल्यानंतर दोघांनी पाथरुड पासून 14 किलोमीटर दूर असणाऱ्या खर्डा येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र या दरम्यान माऊली आणि सुकन्याच्या प्रेमाची कुणकुण तिच्या घरी लागली. माऊली हा त्यांच्या जातीचा नसल्यामुळे ते तिच्या प्रेमाला विरोध करायला लागले. त्यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ती कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. 2024 मध्ये तिच्या वडिलांनी अवघ्या 17व्या वर्षी ती अल्पवयीन असतानाच नात्यातील राहुल मोहिते याच्याशी तिचं लग्न लावून दिलं. पण सुकन्या आणि माऊली यांच्या प्रेमाला हे लग्न अडवू शकलं नाही. ती लग्नानंतर देखील माऊलीच्या संपर्कात राहिली. ती त्याला व्हॉट्सअप किंवा कॉलच्या माध्यमातून बोलायची. आता यंदाचं 2025 हे त्यांचं 12वीचं वर्ष असल्यामुळे सुकन्या काही ना काही कारण काढून कॉलेजला यायची आणि तेव्हा दोघांची भेटही होत होती. दरम्यान 11 फेब्रुवारी पासून बोर्डाची परीक्षा सुरू झाली आणि पेपरच्या निमित्ताने देखील दोघं एकमेकांना भेटायचे. असंच 1 मार्च रोजी अर्थशास्त्राचा पेपर झाल्यानंतर रात्री सुकन्याने माऊलीला व्हॉट्सअपवर मेसेज केला आणि तो मेसेज तिच्या पतीने पाहिला, म्हणजेच राहुलने पाहिला. त्याने याची माहिती सुकन्याच्या माहेरी कळवली आणि तिचे वडील सतीश जगताप, पती राहुल मोहिते यांनी शांत डोक्याने माऊलीचा काटा काढण्याची योजना आखली. त्यांनी 3 मार्च रोजी तत्वज्ञानाचा पेपर सुटल्यानंतर सुकन्या हिला माऊलीला फोन करून पांढरेवाडी येथे बोलवण्यास सांगितले. तिने सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्याला फोन केला आणि तोही मनात कोणताही शंका न ठेवता पांढरेवाडीत आला. तिथं आल्यानंतर राहुलने माऊलीला धारदार शस्त्राचा धाक दाखवून दुचाकीवर बसण्यास सांगितले आणि एका अज्ञात स्थळी घेऊन गेला. त्या ठिकाणी अगोदरच सतीश जगताप आणि अन्य 7 ते 8 जण उपस्थित होते. त्यांनी माऊलीला विवस्त्र केलं आणि लोखंडी रॉडसह काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या डोक्यात, छातीवर, पोटावर आणि गुप्त अंगावर फटके मारले. त्यामुळे तो जायबंद झाला आणि जवळपास 2 ते 2.5 तास ही मारहाण केल्यानंतर दुपारी 2 वाजेच्या सुमारास माऊलीचे वडील बाबासाहेब गिरींना माऊलीच्याच मोबाईलवरून आरोपींचा फोन आला. त्यांनी मुलाच्या सुटकेसाठी 10 लाखांची मागणी केली. तसंच लवकर या नाही तर माऊलीचा जीव जाऊ शकतो असं सांगितलं. मात्र बाबासाहेब गिरी हे पुण्याला असल्यामुळे त्यांनी माऊलीच्या आईला फोन करून सगळी हकीकत सांगितली. एकट्या असणाऱ्या माऊलीच्या आईला काय करावं काहीच समजत नव्हतं. त्यांनी लगेच आपले दीर बबन गिरी यांना फोन लावला. त्यानंतर बबन हे आपल्या काही साथीदारांसह माऊलीचा शोध घेण्यासाठी पांढरेवाडीला गेले. पण तिथे शोधल्यानंतर देखील माऊली काही सापडला नाही. म्हणून त्यांनी शिळगाव गाठलं, तर तिथं देखील माऊलीचा पत्ता लागला नाही. म्हणून ते पुन्हा पश्चिम पांढरेवाडीत आले आणि तिथं त्यांनी शोध मोहीम सुरू केली. अशातच संध्याकाळी सुमारे 7 वाजे दरम्यान पांढरेवाडीच्या पोलीस पाटलांचा त्यांना फोन आला आणि तेव्हा कळालं की माऊलीला अर्धमेल्या अवस्थेत पांढरेवाडीच्या जंगलात फेकून देण्यात आले.
पुढे माऊली सापडल्यानंतर तात्काळ त्याला जामखेडच्या एका रुग्णालयात हलवण्यात आलं, पण तिथे डॉक्टरांनी त्याची अवस्था बिकट असल्याचं सांगितल्यामुळे नातेवाईकांनी त्याला सोलापूरच्या अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी नातेवाईकांना अगोदरच सांगितलं होतं की तुमचा मुलगा हा कोमात आहे, त्याची वाचण्याची शक्यता नाहीये. पुढे त्याला 14 दिवसांसाठी व्हेंटिलेटरवर ठेवलं. तसंच मारहाणीत त्याची किडनी निकामी झाल्यामुळे त्याला 4 वेळा डायलिसिस देखील देण्यात आलं. तो रोज मृत्यूशी झुंज देत होता, पण अखेर 16 मार्च रोजी त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्याने अखेरचा श्वास घेतला. यानंतर माऊलीच्या आई वडिलांनी एकच टाहो फोडलाय. 2 वर्षांपूर्वीच माऊलीचा भाऊ शेखरने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली होती. आता माऊली देखील गेलाय, त्यामुळे आम्ही कशासाठी जगायचं असा प्रश्न त्यांनी विचारलाय. सध्या या प्रकरणी मारहाण केल्यानंतर फरार असणारे सुकन्याचे वडील सतीश जगताप, पतील राहुल मोहिते, त्याचा मित्र आकाश मगर, विजय पाटील यांना अटक करण्यात आली आहे. तसंच इतर फरार आरोपींचा शोध घेणं देखील सुरू आहे. तर बाबासाहेब गिरींनी गृहमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली आहे. शिवाय या प्रकरणी मुलीला देखील सह आरोपी करण्याची मागणी ते करताय. तर आता यावर तुम्हाला काय वाटतं? मुलीला देखील सह आरोपी करावं का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. धन्यवाद.